ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गुपिताची सुरुवात होती. समाजाचे टोमणे आणि घरचे तिरस्कार यांनी प्रिया आज एक संधीवर होती, जिथे तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि कठीण निर्णय घ्यायचा होता. तिचा नवरा सूरज, जो तिच्यावर जिव्हाळपार प्रेम करायचा, पण नियतीचा खेळ असा की तो तिला आई होण्याची सुख देऊ शकत नव्हता. आजूबाजूच्या लोकांच्या टोचक्या शब्दांनी प्रियाचे मन फार विरघळून गेले होते. याच तणावातून तिच्यात आणि तिच्या लहानपणीच्या मित्रात एक रात्री असे काही घडते की ही गोष्ट फक्त एका रात्रीची नव्हती, तर एका अशा गुप्त नात्याची सुरुवात होती ज्याची कल्पना सूरजलाही नव्हती. स्वरात आणि संसारातील रिकामपणा. प्रिया आणि सूरजच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. दिसायला दोघेही एखाद्या राजबिंड्या जोड्यासारखे दिसायचे. सूरज एका प्रतिष्ठित कंपनीत चांगल्या पदावर नोकरीवर होता आणि प्रियाचे घराची जबाबदारी अत्यंत सुबकीपणे सांभाळली होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही महिने एखाद्या स्वप्नासारखे गेले, पण जसा जसा काळ पुढे सरकला तसा आजूबाजूच्या लोकांचा आणि नातेवाईकांचा प्रश्न विचारायला जाऊ लागला. प्रिया, गोड बातमी कधी मिळेल? प्रियाला लहान मुलांची खूप आवड होती. तिला नेहमी वाटायचे की आपल्यालाही अंगणात एखादे लहानगे पाऊल पडले की हे आयुष्य पूर्ण होईल. पण 2 वर्ष उलटूनही ती आई होऊ शकली नाही. सुरुवातीला तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, पण नातेवाईकांचे टोमणे आता थेट काळजाला टोचू लागले होते. काही दिवसापूर्वी प्रिया आपल्या आजोळी गेली होती. तिथेही तिची सुटका झाली नाही. तिच्या काकूने 4 चौघात विचारलेच, काय ग प्रिया, 2 वर्ष झाली अजून पाळणा हल्ला नाही. तुमच्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया फक्त फिकट हसून विषय टाळायची, पण आतून ती पूर्णपणे तुटली होती. सूरजला या विषयावर बोलणे अजिबात आवडत नसे. तो नेहमी म्हणायचा, होईल ग, एवढी काय काळजी आहे. पण प्रियाला आता राहवले नाही. तिने स्वतःहून पुढाकार घेतला आणि दोघांनी वैद्यकीय तपासणी करायचे ठरवले. अनेक डॉक्टरांच्या फेऱ्या मारल्यानंतर आणि अनेक चाचण्यांनंतर जो रिपोर्ट समोर आला त्याने प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. रिपोर्टनुसार प्रियामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती, पण सूरजमध्ये काही शारीरिक समस्या होत्या, ज्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांना कधी स्वतःचे बाळ होऊ शकणार नव्हते. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की नॅचरल पद्धतीने मूल होणे अशक्य आहे. त्या रात्री प्रिया डोळ्याला डोळा लावू शकली नाही. ती विचार करत होती, माझे काय चुकले? मला आई होण्याचे सुख कधी मिळणार नाही का? सूरजला हे सत्य समजले असते तर तो पुरुष म्हणून किती खचला असता. याचा विचार करून तिने हे सत्य त्याच्यापासून लपवून ठेवणे ठरवले. पण आई होण्याची ओढ तिला शांत बसू देत नव्हती. तिच्या डोक्यात एक असा विचार आला जो समाजाच्या नजरेतून चुकीचा होता, पण एका स्त्रियेच्या मातृत्वाच्या ओढीपेक्षा तिला योग्य वाटू लागले. जर सूरजकडून हे शक्य असेल तर मी दुसऱ्याकडून मदत घेऊ शकते. आणि त्याच क्षणी तिच्या डोळ्यासमोर एका व्यक्तीचा चेहरा आला. तिचा लहानपणीचा मित्र रोहन. रोहन हा सूरजचाही चांगला मित्र होता आणि लग्नानंतरही त्यांच्या घरी येणे जाणे होते. रोहन स्वभावाने शांत, समजूतदार आणि शरीरयष्टी सुदृढ होता. तो अजूनही अविवाहित होता. एके दिवशी सूरज कामाच्या निमित्ताने 2 दिवसासाठी शहराबाहेर जाणार होता. प्रियाला वाटले की हीच ती वेळ आहे. थरथरत्या हाताने तिने रोहनला फोन लावला. हॅलो रोहन, फ्री आहेस का रे? जरा घरी ये, महत्त्वाचे बोलायचे आहे. रोहनला आश्चर्य वाटले, पण तो काही वेळातच प्रियाच्या घरी आला. प्रिया खूप तणावात होती. रोहनने तिला विचारले, प्रिया काय झाले? तू अशी चिंतेत का दिसतेस? प्रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि रडलेल्या स्वरात डॉक्टरांची रिपोर्ट आणि आपली अडचण रोहनला सांगितली. रोहन शांतपणे ऐकून घेत होता. खरं तर रोहनच्या मनात प्रियाबद्दल लहानपासूनच एक प्रेम होते, पण मैत्री तुटेल या भीतीने त्याने कधीच ते व्यक्त केले नव्हते. प्रियाने थेट विचारले, रोहन, मला आई व्हायची आहे आणि मला
तुझ्या मदतीची गरज आहे. मला माहीत आहे की हे ऐकल्याला तुला विचित्र वाटेल, पण तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. रोहन सुन्न झाला. त्याला आनंदही होत होता आणि भीतीही. पण प्रियाचे दुःख त्याला बघवत नव्हते. त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, प्रिया, तू शांत हो. मी तुला कधीच दुःखात पाहू शकत नाही. जर तुला वाटत असेल की ही तुझी इच्छा आहे, तर मी तुला साथ द्यायला तयार आहे. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि घरामध्ये एक वेगळ्याच अनामिक नात्याची सुरुवात झाली होती. बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि घराच्या चार भिंतीआड दोन जीवांमध्ये एक विलक्षण शांतता पसरली होती. रोहनने जेव्हा प्रियाला मदतीचा शब्द दिला, तेव्हा तिच्या मनावरचा काही भार कमी झाल्यासारखे वाटले. पण त्याचवेळी एक अनोळखी भीतीची लकेरीही तिच्या मनातून उमटून गेली. रोहनने प्रियाला उठून तिला आधार दिला. प्रिया थरथरत होती. रोहन हळुवार आवाजात म्हणाला, प्रिया, स्वतःला दोषी मानू नकोस. आपण जे करतोय ते कोणालाही दुखावण्यासाठी नाही, तर तुझे घर सावरण्यासाठी आहे. प्रियाने रोहनच्या डोळ्यात पाहिले, जिथे तिला वासना नव्हती, तर एक प्रकारची आत्मीय आणि ओढ दिसत होती. ती हळूच म्हणाली, रोहन, चल बेडरूममध्ये. दोघेही बेडरूममध्ये आले आणि मंद दिव्याचा प्रकाश खोलीत एक वेगळी धुंद निर्माण करत होता. सूरज घरी नसल्यामुळे वातावरणात एक प्रकारची मनमोकळेपणा होती. तरीही प्रियाच्या मनात धाकधूक सुरू होती. रोहनने हळुवारपणे प्रियाला आपल्या मिठीत ओढले. प्रियाला जाणवले की रोहनचा स्पर्श सुरेशपेक्षा खूप वेगळा आहे. त्याच्या स्पर्शात एक प्रकारची ओबडधोबड आणि पुरुषी ताकद होती, ज्यामुळे प्रियाच्या अंगावर शहारा आला. रोहनने अत्यंत प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिचा संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला. हळूहळू त्यांच्यातील अंतर कमी होत गेले. सुरुवातीला दोघेही थोडे अडखळले, पण पावसाच्या आवाजात आणि खोलीतील त्या मंद प्रकाशात सर्व मर्यादा विरघळून गेल्या. रोहन तिला एखाद्या प्रियेसारखे जपत होता. त्या रात्री प्रियाला पहिल्यांदा जाणवले की ती खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणून पूर्ण होत आहे. रोहनने तिला फक्त शारीरिक सुखच नाही, तर एक आत्मसिक आधारही दिला. जवळजवळ 1 तास तो तिला आपल्या खुशीत घेऊन बसला होता. तिच्या केसातून हात फिरवत तिला सांगत होता की तो नेहमी तिच्या पाठीशी उभा आहे. ती रात्र केवळ एक गरजेची नव्हती, तर प्रियाच्या आई होण्याच्या स्वप्नांची ती पहिली पायरी होती. सकाळ व्हायच्या आतच रोहन तिथून निघून गेला. जाताना त्याने प्रियाच्या हाताला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाला, काळजी घे, मी पुन्हा येईन. आता रोहनचे येणे जाणे वाढले होते. सूरज कामाच्या निमित्ताने बाहेर गेला की रोहन हमखास तिथे. प्रियाच्या मनात अपराधीपणाची भावना हळूहळू कमी होत गेली आणि एक नव्या आशेचा किरण निर्माण झाला. दोघांमधील नाते आता फक्त शारीरिक गरजेपुरते राहिले नव्हते, तर त्यात एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. असेच काही दिवस गेले. एके दिवशी सकाळी उठल्याबरोबर प्रिया मळमळ करायला सुरुवात झाली. तिच्या मनात आनंदाची एक लहर उसळली. तिने तातडीने मेडिकलमधून टेस्ट किट आणली. जेव्हा तिने त्या किटवर गुलाबी रेषा पाहिल्या, तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिची अनेक वर्षाची तहान शामली होती. तिने सूरजला नव्हे, तर पहिला फोन रोहनलाच केला. रोहन, लवकर ये, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. रोहन धावतच तिच्या घरी आला. प्रियाने त्याला टेस्टची किट दाखवली. रोहनच्या चेहऱ्यावर एक निर्मळ समाधान होते. त्याने आनंदाच्या भरात प्रियाला उचलून घेतले आणि गोल फिरवले. तो म्हणाला, प्रिया, तू यशस्वी झालीस. तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे. संध्याकाळी जेव्हा सूरज घरी आला, तेव्हा प्रियाने त्याला गोड बातमी दिली. सूरजला आपल्या कानावर विश्वासच बसेना. तो इतका आनंद झाला की त्याने अख्खा सोसायटीत पिढे वाटले. त्याच्या मनात शंकेचा लवकशही नव्हता. त्याला वाटले की डॉक्टरांचे रिपोर्ट चुकीचे असावेत किंवा देवानेच हा चमत्कार घडवला आहे. जसे जसे महिने सरकू लागले, प्रियाच्या शरीरात आणि मनात बदल होत गेले. रोहन मात्र आता केवळ मित्र राहिला नव्हता. तो प्रियाची काळजी घेण्यासाठी वारंवार येऊ लागला, कधी फळे घेऊन तर कधी तिच्या आवडीचा खाऊ घेऊन. सूरजलाही वाटायचे की रोहन हा घरचा माणूस असल्यासारखा मदत करतोय, पण त्या पडद्याआड काय सुरू आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. 9 महिने 9 दिवसांचा तो सुखद प्रवास अखेर पूर्ण झाला. डॉक्टरांच्या त्या पांढऱ्याशुभ्र भिंतीआड प्रिया एका वेगळ्या वेदना सोसत होती.
पण तिच्या मनात एक ओढ होती, आपल्या बाळाला पाहायची. अखेर तो क्षण उजाडला आणि एक गोंडस मुलीच्या रडण्याच्या आवाजाने संपूर्ण लेबर रूम दुमदुम गेली. बाळाला पाहता सुराजच्या डोळ्यात पाणी तळले. त्याने नाजूकपणे त्या चिमुकलीला आपल्या हातात घेतले. तो आनंदाने ओरडला, बघ प्रिया, अगदी माझ्यासारखीच दिसते. आपली पोर ही तर माझी परी आहे. प्रिया बेडवर पडल्या पडल्या फक्त फिकट हसली. तिने उभे असलेल्या रोहनकडे पाहिले. रोहनच्या चेहऱ्यावर एक गूढ आणि समाधानाचे हास्य होते. त्याला माहीत होते की त्या चिमुकलीच्या नसांमध्ये कोणाचे रक्त धावते. सूरज, ज्याला आपले अंश मानत सुरुवात करत होता, तो खरोखर रोहनच्या प्रेमाचा पुरावा होता. बाळ घरी आले आणि घराचा कोनाडोकापणा आनंदाने भरून गेला. सूरज आता ऑफिसमधून लवकर घरी येऊ लागला. तो तासनतास परीसोबत खेळत बसायचा. हे सर्व बघताना प्रियाला समाधान वाटायचे, पण मनात कुठेतरी अप्रतिभानाची टोचणी लागायची. या टोचणीपेक्षा रोहनची ओढ आता अधिक प्रबळ होऊ लागली होती. रोहनचे येणे जाणे आता अधिक वाढले होते. तो प्रियाला भेटायला नव्हे तर आपल्या पोटच्या गोळ्याला परीला बघायला यायचा. रोहन जेव्हा परी आपल्या हातात घ्यायचा तेव्हा त्याच्या डोळ्यातली चमक काही वेगळीच सांगून जायची. सूरजला वाटायचे की ही रोहन हा खूप चांगल्या मनाचा मित्र आहे, म्हणून तो इतका जीव लावतोय. कधीतरी तर सूरजच रोहनला फोन करून म्हणायचा, अरे रोहन, आज लवकर घरी ये, परी तुझी वाट बघते, तुझी सवय झाली आहे तिला. सूरज जेव्हा कामाच्या निमित्ताने घराबाहेर असायचा तेव्हा रोहन आणि प्रिया यांच्यातील जवळीक अधिक घट्ट होत गेली. त्यांच्यातील नाते आता फक्त शरीरापुरते मर्यादित राहिले नव्हते. परी झोपलेली असताना रोहन प्रियाला जवळ घ्यायचा. तेव्हा प्रियाला वाटायचे की हीच तिची खरी जग आहे. एके दिवशी दुपारी रोहनने प्रियाला हळूच विचारले, प्रिया, तुला कधी असे वाटते की आपण सूरजचा विश्वासघात करतोय? प्रियाने रोहनच्या छातीवर डोके टेकवले आणि म्हणाली, रोहन, मला माहीत आहे की हे चुकीचे आहे, पण तुझ्यामुळेच मला मातृत्व मिळाले. आता मला सूरजपेक्षा तुझी ओढ जास्त वाटते. तू माझ्या आयुष्यात हवा आहेस, कोणत्याही नात्याने तरी चालेल. रोहनने तिला अधिकच घट्ट आपल्या मिठीत ओढले. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती आणि आज त्या दोघांमध्ये प्रेमाचा नवा संसार फुलत होता. हे नाते आता फक्त समांतर आयुष्यासारखे राहिले होते. जगाला दिसणारा सूरजचा संसार आणि पडद्याआड असलेले रोहन प्रियाचे हे गुप्त प्रेम. बघता बघता परी 2 वर्षाची झाली होती. तिचा वाढदिवस सूरजने मोठ्या थाटामाटात साजरा केला. सर्व पाहुण्यांसमोर सूरज परीला कडेवर घेऊन अभिमानाने फिरत होता, पण प्रियाचे लक्ष फक्त दुरून हे सर्व पाहणाऱ्या रोहनकडे होते. रोहनने परीसाठी एक सोन्याची नाजूक साखळी आणली होती. सूरज म्हणाला, अरे रोहन, एवढे महागडे गिफ्ट कशाला? तू आमच्यासाठी आहेस, हेच खूप आहे. रोहन फक्त हसला आणि त्याने प्रियाकडे एक तिरकी कटाक्ष टाकला. त्या नजरेत त्याचे कायमचे गुपित दडलेले होते. पण आता प्रश्न असा होता की हे गुपित किती काळ टिकणार? परी जशी मोठी होत गेली तशी तिची वैशिष्ट्य रोहनसारखी दिसू लागली होती. समाजाच्या नजरा आणि सूरजचा अंधविश्वास या सगळ्यांमध्ये प्रियाचे हे गुपित कसे टिकणार? काळ झपाट्याने पुढे सरकत होता. परी आता बोबडे शब्द बोलू लागली होती आणि रांगता रांगता घराबाहेर पडू लागली होती. घरात सूरज, प्रिया आणि परी असा एक सुखी संसार होता. जगाला दिसत होते, पण या संसाराचे एक अदृश्य आधारस्तंभ होता रोहन. रोहन आता केवळ पाहुणा उरला नव्हता, तर तो कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला होता. सूरजला कामाच्या निमित्ताने अनेकदा उशिरापर्यंत बाहेर जावे लागे. अशा वेळी रोहन प्रियाला आधार द्यायचा. सुरुवातीला जे नाते फक्त मदतीसाठी सुरू झाले होते ते आता खोलवर रुजलेल्या प्रेमात बदलले होते. प्रियाला आता जाणीव झाली होती की तिचे रोहनवर मनापासून प्रेम जडले आहे. रोहनच्या मनात तर ते आधीपासूनच होते, पण आता परीच्या रूपाने त्याचे हे प्रेम अधिकच घट्ट झाले होते. जेव्हा सूरज घरी नसायचा तेव्हा रोहन आणि प्रिया तासनतास गप्पा मारत बसायची. त्यांच्यातील जवळीक आता इतकी वाढली होती की एकमेकांना न बघता त्यांची चैन पडत नसे. एके दिवशी दुपारी परी झोपली असताना रोहनने प्रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, प्रिया, कधी कधी मला खूप भीती वाटते. हे गुपित जर कधी सूरजसमोर आले तर काय होईल? आपण एका अशा वळणावर आहोत जिथून मागे पाहणे शक्य नाही. प्रियाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, रोहन, मला माहीत आहे की सूरजचा विश्वासघात करतोय, पण तुझ्यामुळेच मला आई होण्याचे सुख मिळाले. तुझ्या प्रेमामुळेच मी आज जिवंत आहे. मला आता सूरजपेक्षा तुझी ओढ जास्त वाटते. हे प्रेम आहे की वेळ मला माहीत नाही, पण तू माझ्या आयुष्यात हवा आहेस.
त्या क्षणी त्या दोघांनाही जगाचे भान उरले नव्हते. त्यांचे हे गुपित आता एक समांतर आयुष्यासारखे झाले होते. ते दोघेही एकाच छताखाली नसले तरी मनाने मात्र संपूर्ण एकमेकांचे झाले होते. सूरज निरागसच होता. त्याचा आपल्या पत्नीवर आणि मित्रावर अंधविश्वास होता. परी जशी जशी मोठी होत गेली तशी ती रोहनसारखी दिसू लागली. कधीकधी सूरज गमतीत म्हणायचा, "अरे रोहन, परीचा स्वभाव आणि डोळे अगदी तुझ्यासारखेच आहेत. तुझा इतका लळा लागलाय की तिला ती तुझीच मुलगी वाटते." सूरजच्या या वाक्याने प्रियाच्या काळजाचा ठोका चुकायचा. पण ती स्वतःला सावरून हसऱ्यावर नेऊन टाकायची. प्रिया आता एका विचित्र कोंडीत होती. पण तिने एक मार्ग शोधला होता. तिने ठरवले होते की सूरजला कधीही दुखापत होऊन देणार नाही, पण रोहनलाही आपल्या आयुष्यातून दूर करणार नाही. तिने सूरजची एक आदर्श पत्नी म्हणून सेवा केली आणि त्याचवेळी रोहनला आपल्या मनाचे हक्क स्थान दिले. वर्ष सरकत गेली. परी मोठी झाली. रोहनने एका दुसऱ्या शहरात नोकरी बदलली, तरी त्याचे येणे जाणे थांबले नाही. प्रियाच्या आयुष्यात आता धैर्य आले होते. तिने समाजाचे टोमणे सहन केले होते. आई होण्यासाठी कठीण मार्ग निवडला होता आणि एक अशा नात्याला जन्म दिला होता जे जगाच्या नजरेत चुकीचे असेल तरी तिच्यासाठी ते पूर्णत्व होते. तिने आपल्या डायरीत एक जागा लिहून ठेवली होती. काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्तापेक्षाही जास्त खोलवर रुजलेली असतात. काही गुपिते गुपितच राहिलेली बरी असतात, कारण त्यात अनेकांचे सुख दडलेले असते. प्रिया, सूरज आणि रोहन या तिघांच्या आयुष्यातले हे गुपित कधीच कोणासमोर आले नाही. पण त्या गुपिताने एका घराला घरपण दिले होते आणि प्रिया तिचे हरवलेले अस्तित्व परत मिळवून दिले होते. तर मित्रांनो, प्रियाने हे सूरजबरोबर चुकीचे केले की बरोबर, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.